लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार का नाही हे स्पष्ट झालेलं आहे. कारण कालपासून अपडेट्स येत आहेत की पैसे जमा होणार नाही किंवा निवडणूक आयोगाकडून निकाल लागलेला आहे किंवा लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये जमा होणार नाही. परंतु आता स्पष्ट माहिती इथे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण का लाडकी बहीण योजनेअंतर्गत नक्कीच वितरण होणार आहे. मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडून काही गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. संक्रांतीचा हफ्ता म्हणजे 3,000 रुपये जमा होणार का 1,500 रुपये जमा होणार, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. कारण काय की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी पत्र देऊन राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांना ही जी काही रक्कम आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरित करण्याबाबत ही थांबवण्यासाठी विनंती केली होती. कारण का ते हे परिणाम पूर्णपणे मतदानावर होणार आहे. पण यानंतर सुद्धा आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेव्हा अजितदादा पवार यांनी एक महत्त्वाची माहिती सांगितली ते म्हणजे काय, 15 तारखेला मतदान आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 3,000 आम्ही 14 तारखेला त्यांच्या खात्यावर पाठवणारच आहोत. परंतु निवडणूक आयोगाने काही निर्देश दिले असता 16 तारखेला निकाल लागल्यानंतर आम्ही पैसे पाठवू हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. व आता स्पष्ट झालेलं आहे लाडके बहिणींनो निवडणूक आयोगाने, हे महत्त्वाचं होतं. कारण काय की निवडणूक आयोगाने काय बातमी दिली हे सुद्धा महत्त्वाचे आहे. तर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. ठीक आहे, 3,000 रुपये नाही तर 1,500 रुपये सध्या म्हणजेच आजपासून जर वितरण झालं तर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये देण्यास कोणतेही प्रॉब्लेम होणार नाही. व जसे की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं, जेव्हा आचारसंहिता संपणार आहे तेच म्हणजे काय 16 तारखेला पुन्हा एकदा 1,500 रुपयांचं म्हणजे जानेवारी महिन्याचं वितरण होऊ शकतं. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहे टेन्शन घेऊ नका, पैसे थांबणार किंवा पैसे मिळणार नाही हे साफ म्हणजे आत्ता सध्यापुरती तर काय झालेलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येणारच आहे. पण 1,500 की 3,000 सध्या कन्फ्युजन चालू आहे. पण लाडक्या बहिणींना आता डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. जानेवारीचा हप्ता जो आगाऊ हप्ता आहे तो देऊ नका असे निवडणूक आयोगाची सरकारला सूचना करण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना लाडकी बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल. परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मजाव केला आहे. लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये जमा होणार अशा जे काही प्रसिद्ध झालेल्या बातम्या आहे या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे असे राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना कळविले होते. तर राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेसोबत एकत्रित आदर्श निर्गमित केले आहेत. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, आता सध्या तरी डिसेंबरचा हप्ता आहे ते जमा होणार आहे. जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तुम्हाला सुद्धा हे पैसे आत्तापर्यंत किती मिळाले आहेत नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. काही तुमचा प्रॉब्लेम असू द्या नक्कीच विचारायचं आहे. तुम्हाला कोणते हप्ते आले नाही किंवा तुम्हाला EKYC मध्ये काही एरर आले असतील तर नक्कीच कमेंट करायचं आहे. पण सध्या तरी हीच आनंदाची अपडेट असणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडून स्पष्ट झालं आहे की आम्ही कोणतेही नियम आहे ते मोडणार नाही, आचारसंहितेचे भंग करून आम्ही हे पैशांचं वाटप करणार नाही. परंतु आता स्पष्ट होत आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सध्या तरी 1,500 रुपये जमा होणार आहे व जेव्हा जो नंतरचा हप्ता आहे ते 16 जानेवारीला जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असल्यामुळे आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.